पंढरपुरात व्ही.आय.पी. दर्शनाचा पहिल्याच दिवशी उडाला बोजवारा. पंढरपुरात व्ही.आय.पी. दर्शनावरून मंदिर प्रशासनाने दुजाभाव केल्याची मोठी घटना घडलेली आहे. भाजपच्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबियांना दर्शनासाठी ताटकळत ठेवण्यात आलेलं आहे, तर विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच्या व्यक्तींना थेट व्ही.आय.पी. दर्शन घडवण्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांनी दर्शनाला या म्हटल्यावर आपण आलो, पण मंदिरात समन्वयाचा अभाव आहे अशी खंत व्यक्त केली. तर गुलाबराव पाटील यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत, 250 किलोमीटरवरून प्रवास करून येतो, मग दर्शनाला यायलाच पाहिजे. माझ्यासोबतचे लोक थेट दर्शनाला सोडल्याची कबुली मंत्री पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आषाढीसाठी व्ही.आय.पी. दर्शन बंद केल्याच्या पहिल्या दिवशी व्ही.आय.पी. दर्शनाचा मोठा बोजवारा उडालेला दिसून आला. शिक्षक साहेब मग म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील. जिल्हाधिकारी मग म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मग परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीवर तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बघलो होतो. मी तर नव्हतो त्यावेळेस, काय झालं मला माहित नाही. पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे. जवळपास 7 वेळेस पासलेचे आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे. त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ. अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल सांगेल. म्हणतात की जिल्हाधिकारी आणि एसपींनी या म्हणून सांगितलं आणि परत हा निर्णय झाल्यामुळे हा समन्वयाचा अभाव झाला. पण मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता. त्यामुळे एक व्यक्तीपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा मंत्री किंवा माझ्याबरोबर 5च लोक होते. एका व्यक्तीपर्यंत छोटी कार्यकर्ता असतात, आपले व्यवसायक असतात, सगळ्यांना. आता एकटा तर महामंत्री येणार नाही ना, पीए असेल, बॉडीगार्ड असेल, 4-5 जण सामान्य भाविक आणि वारकरी म्हणतात साहजिक आहे, ते व्हायलाच पाहिजे. येऊच नाही. पण मी तुम्हाला माझं कारणही समजून सांगितलं, लोकप्रतिनिधीचंही कारण समजून सांगितलं की शेवटी 2 दिवस जरी आम्ही इकडे थांबलो तर 2 दिवस गावाकडचे प्रश्न आहे, मतदारसंघाचे प्रश्न आहे, राज्याचे प्रश्न आहे, तुम्ही पण समजून घ्यावं ही विनंती आहे.